गोसावी होता आणि या केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल जो पुढे साक्षीदार महत्त्वाचा की एव्हिडन्स ज्याला म्हणता येईल, की विटनेस ज्याला म्हणता येईल आणि हा साक्षीदार साक्ष नोंदवणार होता, परंतु त्याच्या जीवाला धोका होता। नवाब मलिक साहेब ते सगळे केस हाताळत होते। पुढे नवाब मलिकांवर काय पद्धतीने दबाव आणले गेले आणि त्यांच्यावरती कशा केसेस दाखल झाल्या आणि ज्यांनी केसेस दाखल केल्या, ज्यांनी आरोप केले, त्यांनीच नंतर त्यांना बाहेर आल्यानंतर काय पद्धतीने सॅल्यूट ठोकले, हा सगळा इतिहास आहे। मला इथे नवाब मलिकांच्याकडे जायचं नाहीये, मात्र समीर वानखेडे सोबतचा केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साहिल, या प्रभाकर साहिलचा 2 एप्रिल 2022ला माहुल चेंबूरला तो एकटा असताना संशयास्पद मृत्यू झाला। जो अतिशय की विटनेस होता त्याचा मृत्यू झाला। ललित पाटीलने सांगितलं की माझ्याकडे खूप नावं आहेत आणि मी खूप नावं घेऊ शकतो, पण त्याही सगळ्या प्रकरणामध्ये पुढे चौकशी काय झाली, ललित पाटील काय बोलला काय नाही, क ख ग घ च छ कोणाचं नाव घेतलं काय नाही, याच्यावरती जराही माहिती पुढे आली नाही। आत्ता डॉक्टर अजय तावरेच्या अटकेनंतर अजय तावरेने सेम वाक्य उच्चारलं की माझ्याकडे भरपूर नावं आहेत, मी कुणालाही सोडणार नाही। अशा वेळी एक की विटनेस म्हणून डॉक्टर अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने। कारण पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये जर इतके सगळे बडे प्रस्थ गुंतू शकतात, रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, रातोरात 12 तासाच्या जामीन होऊ शकतो, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या होऊ शकतात, वाटेल त्या पद्धतीने त्याला वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात, तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही? त्यामुळे अजय तावरेची सुरक्षितता महत्त्वाची आहे। राहिला प्रश्न आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ, तर या सगळ्या संबंधाने मी 4 तारखेच्या नंतर निश्चितपणे बोलेन। नेमके आरोप कुणावर करताय तुम्ही? कारण प्रशासन आता ते ताब्यात आहेत खरं तर 2-3 डॉक्टर, नेमका आरोप कुणावर आहे? कारण तुम्ही त्या ट्विटमध्ये खूप छोटं बोललात, पण अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे असं म्हणताय तुम्ही। माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की अजय तावरे हा फक्त आणि फक्त कुठेतरी रक्ताचं सॅम्पल बदललं एवढ्यापुरतं मर्यादित नाव नाही। अजय तावरे जेव्हा म्हणत आहे की माझ्याकडे अनेक नावं आहेत, मी तोंड उघडेन, त्यावेळेला त्याच्या बोलण्यातला गर्भित अर्थ समजून घ्यावा। गेल्या 10-12 वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं। इव्हन पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, त्यानंतर काय अनेक नावं आहेत, अनेक नावं आहेत याच्यामध्ये। ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे, 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे, हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या, या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे। मंत्रालयाचा विचारताय का तुम्ही? मंत्रालयाचा 6वा मजला, तुम्ही 6वा मजला म्हणता? होय, मी ठामपणे 6वा मजला म्हणते, पण मंत्रालयाचा 6वा, मी मंत्रालय 6वा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा 6वा मजला असेल, कारण इथे सगळ्या पुण्या मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या 43 मजल्यांच्या आहेत। मी पर्टिक्युलर 6व्या मजल्याबद्दल बोलतीये। मुख्यमंत्र्यांचं दालन आहे 6व्या मजल्यावरती, म्हणून हा प्रश्न। तिथे अजून पण वेगवेगळे मंत्री होते, मागच्या काळामध्ये काही वेगळे मंत्री पण तिथे होते, त्यांची दालनं हलवलेली होती, त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही। मुळात पालकमंत्री अजित पवार आहेत, संपूर्ण घटनेला आता 10 ते 12 दिवस गेलेले आहेत। अजित पवार अनेक वेळा पुण्यात येऊन गेले, मात्र पोलीस आयुक्तालयात त्यांनी फोन केले असतील, चर्चा केली असेल, पण पोलीस आयुक्तालयात येऊन भेट घेणं हे त्यांनी उचित धरलं नाही असं वाटतं? नाही, मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा नाशिकला ड्रग्जचे साठे सापडतात आणि पालकमंत्र्यांना प्रश्न विचारले जातात दादा भुसेंना, तेव्हा दादा भुसे ज्या अरेरावीने बोलतात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, जेव्हा आता मुश्रीफ साहेबांना प्रश्न विचारले मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, हे जे दावा दाखल करण्याची जी भाषा आहे ती एका अर्थाने विरोधकांचा आवाज दडपण्याची भाषा आहे। मी काल काही लोकांचे स्टेटमेंट ऐकले ज्याच्यामध्ये काल काही जण सांगत होते की प्रसिद्धी वगैरे, कुठल्या प्रसिद्धीच्या बाता करताय? रक्ताच्या नमुन्याचे सॅम्पल बदलले गेले, मग सत्ताधाऱ्यांना प्रसिद्धी पाहिजे होती का? तिथे सॅम्पल बदलले गेले, याच्यात काय अजय तावरेंना प्रसिद्धी पाहिजे होती की अजून कोणाला प्रसिद्धी पाहिजे होती? 12 तासाच्या आत